स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 64 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे ही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. कथा क्रमांक 64. मुसलमान शिपायाचे पैसे वाढले. एके दिवशी मोहरमच्या दिवसात श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला खाजा पीराच्या दर्ग्यात बसले असताना खूप सेवेकरी मंडळी जवळ बसली होती. महाराजांचे बाललीलेचे खेळ चालले होते. तितक्यात राजवाड्यातून एक मुसलमान शिपाई हातात तबक घेऊन फकिरी मागण्यास जात होता. स्वामी महाराज बसलेले पाहून शिपाई नमन करण्यास आला. अक्कलकोट वासी जनांना महाराज हे एक निदान सापडलं होतं. सर्वांचा नियम असा असे की वाटेने जाताना स्वामी महाराज जवळपास बसले असल्यास आणि मोठे जरुरीचे काम जरी असले तरी मग मुसलमान, महार वगैरे कोणीही असो, श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्याशिवाय जायचे नाहीत. धन्य त्या अक्कलकोट वासी जनांची असो. शिपायांनी महाराजांचे दर्शन घेऊन रुमालाने झाकलेले तबक महाराजांपुढे ठेवले. महाराजांनी तबक घेतले. त्यात 5-6 पैसे होते. पैसे हातात घेऊन महाराज 1, 2, 3 याप्रमाणे मोजू लागले. मोजून पैसे तबकात टाकावे व पुन्हा हातात घ्यावे, हाच खेळ सुरू झाला. असे मोजता मोजता 15, 16, 17, 20 होता होता बरेच पैसे ताटात दिसू लागले. हा चमत्कार पाहून शिपायाला शांत राहावेना. महाराज, किती पैसे जमा झाले? असे शिपाई म्हणाला. हे ऐकताच महाराजांनी हात आखडता घेतला व तबक खाली ठेवली. पुन्हा पाहता तो तबकात पैसे 5-6च राहिले. ही गोष्ट खूप लोकांनी पाहिली. शेवटी शिपायाचे प्राक्तन. येथे बखर क्रमांक 64 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.